हॅलो मित्रांनो, आजचा आपला कोकण टूरचा तिसरा दिवस चालू आहे आणि आज आपण जाणार आहोत रायगडला आणि आमचे गाईड आहे अनुज पुष्णागेजी. सर्वांनी घ्या लागते तसं शेर के बच्चे को कुत्ते से भागते हुए देखा नाही भाई नाही, सगळ्यांनी घ्या लागते असं नाराज होऊ शकते. ज्योतिवाले साहेब. छत्रपति शिवाजी महाराज की जय। नमः पार्वती पते हर महादेव. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. शिवगर्जना देत आपण निघालो रायगडाच्या मार्गावर. छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर जय शिवाजी। तसं चढता पुन्हा जोश येऊन राहिला आहे. छत्रपति शिवाजी महाराज की जय. चढताना एवढा खतरनाक दृश्य दिसते ना मित्रांनो, पहाडच पहाड. पुन्हा 1200 पायऱ्या चढायचे आहे. बोसलूचा वर्त सगळे विद्यार्थी. तसं आता पाणी प्यायचा ब्रेक झाला. जय शिवाजी। जय शिव. हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, आपण आता प्रवेश केला आहे रायगडामध्ये आणि पाहूया आपल्या राजांनी आपले मित्र गौरव भाऊ आणि राजा आणि गौरवच्या मैत्रिणी ज्ञानशी वात्रा. कुठून जातं गौरव भाऊ? अभी तो शुरू आहे. प्रवेश करताच आपल्याला दिसला सर्वात पहिलं तर हत्ती तलाव आणि नंतर दिसला आपल्याला हा हनुमान टँक. जय शिवराय। जय शिवराय. जय भवानी. समोर पोहोचलो तर या फलकावर पुरा माहिती देऊन आहे रायगडाची आणि थोडा समोरच महाराजांची प्रतिमा पण आहे. महाराजांना वंदन केल्यानंतर गेलो आपण महाराजांचा राजवाडा फिरायला. हा मित्रांनो प्रवेशद्वार आहे. तुम्ही आतमध्ये जासाल तेव्हा तुम्हाला महाराजांची प्रतिमा दिसेल आणि महाराजांचा राज्याभिषेक इथेच झाला आहे. गौरव भाऊ बिसेल. चल मग गौरव, कुठं काय दाखव आम्हाला आता. त्याच्यासोबत मी पिये त्याची पीए हे पण मागच्या वर्षी आलेली आहे. रोहित फर्स्ट इयरचा भाऊ आपल्यासोबत आलेला आहे. कसं वाटतं रोहित तुला? चांगलं वाटतंय. पहिली वेळ पाहत नाही. मराठी माणसाचं स्वप्न राहते रायगड पाहणं आहे का नाही? तर हे स्वप्न पूर्ण झालं आहे आपलं आज. ज्या राज्यात जायचे जेव्हा गाईड लोक इतिहास सांगतात तर मित्रांनो तर अंगावर तर काटे येतात. आणि मित्रांनो हेच ते ठिकाण आहे जिथे महाराजांनी शेवटचा श्वास घेतला आहे. मित्रांनो, हे राणींचं महल आहे म्हणते. आणि राजवाडा समोरच मोठी हे बाजारपेठ आहे. आणि या मंदिराचा इतिहास सांगायची गरज नाही. दिसते तर मस्जिदीसारखा पण याच्या अंदर आहे शिवलिंग. शेवट मित्रांनो आपण पोचलो महाराजांजवळ. इथेच महाराजांचं महापरिनिर्वाण झालं आणि या भावना पण आपले प्राण तेव्हा सोडले जेव्हा महाराजांनी सोडला. आणि शेवट पोचलो आपण टकमक टोकाजवळ. इथेच मुजरिमांना सजा दिल्या जात होतं. तर मित्रांनो याचा पार्ट 2 लवकरच येणार आहे. तोपर्यंत फॉलो आणि सबस्क्राईब करा. आत्ताच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.